name is Shivansh Tambe and I study in grade 3. Today I am here to tell about छत्रपती शिवाजी महाराज. शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसते जगती असा तो शिव छत्रपती. राजे असंख्य झाले आजवऱ्या जगती, पण शिवबा समान मात्र कोणी ना झाला. गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकच तो राजा शिव छत्रपती श्री शिव छत्रपती. नमस्कार श्रोत्यांनो, मी आहे तुमचा मित्र शिवांश मिनल विजय तांबे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे, कारण आज आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या मातोश्री जिजाबाईंनी त्यांना रामायण महाभारतातील महान योद्ध्यांच्या कथा सांगत मोठे केले. त्यामुळेच त्यांच्यात पराक्रम, न्याय आणि स्वराज्य स्थापनेची तळमळ निर्माण झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अनेक शौर्यपूर्ण लढाया केल्या आणि स्वतःची स्वतंत्र मराठा सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीमुळे मुघल आणि आदिलशाही सेना ही घाबरून जात असे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे ते नेहमी म्हणत. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ही संकल्पना साकारली आणि ती पूर्ण करण्यासाठी अविरत संघर्ष केला. त्यांनी मराठा साम्राज्य उभारताना कधीही धर्म, जातपात पाहिली नाही. सर्वांना बरोबर घेत न्यायप्रिय आणि लोकाभिमुख राज्यकारभार केला. शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर लोकनेते होते. त्यांनी आपल्या राज्यात धर्मसहिष्णुता, स्त्रियांवरील अन्यायाविरोधात कडक कायदे आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी उत्तम प्रशासन राबले. त्यांचे राज्य सर्वसामान्य लोकांसाठी न्यायप्रिय आणि सुरक्षित होते. त्यांनी किल्ल्यांची बांधणी, नौदलांची उभारणी आणि शिस्तबद्ध प्रशासन यावर भर दिला. त्यांच्या शासन व्यवस्थेमुळे त्यांचे नाव अजरामर झाले आहे. आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रामाणिकपणा, शिस्त, धैर्य आणि मातृभूमीबद्दल निष्ठा शिकावी. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही मेहनत करून मोठे व्हावे आणि देशासाठी योगदान द्यावे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद.